तर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं जातंय। आपण पुन्हा बोलूयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याशी। विनय, मगाशी मी तेच विचारत होते की गेल्या 6 महिन्यांपासून हा पुतळा झाकला होता। जेव्हा अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं तेव्हा कुठे वनमंत्र्यांना सुचलं आणि मग ते आले आणि मग त्यांनी अनावरण केलं। म्हणजे अमित ठाकरे यांनीच खरं तर या पुतळ्याचं अनावरण केलं असं म्हणावं लागेल। नक्कीच यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर आपण बघायला गेलं की अमित ठाकरे यांना या गोष्टीचं म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पुतळ्याचं अनावरण व्हावं यासाठी पत्रव्यवहार केला होता। त्यामध्ये भाजपचे देखील देवा म्हात्रे हा देखील तरुण आहे यांनी यासाठी तर 9 वर्षे हा पुतळा इथे विराजमान व्हावा यासाठी त्याचा प्रयत्न होतं। परंतु सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी 6 महिन्यापासून या पुतळ्याचं म्हणजे आणि परिसराचं स्मारकाचं पूर्ण काम झालं होतं, काही किरकोळ कामं राहिली होती, परंतु महानगरपालिकेमधल्या काही निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे किंवा त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा पुतळ्याचं अनावरण थांबलं गेलं होतं। अमित ठाकरे यांनी हा पुतळ्याचं अनावरण केलं, मग नंतर 4 दिवसामध्ये प्रशासनाने तात्काळ त्याचं अनावरण करण्यात आलं। मग यापूर्वी हा अनावरण का करण्यात आलं नव्हतं हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचमुळे जो काही प्रश्नांचा भडीमार महानगरपालिकेवरती झाला किंवा महापालिकेच्या आयुक्तांवरती झाला त्यानंतर जागी झालेल्या प्रशासनाने यावरती तात्काळ हा निर्णय घेतला। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील ह्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी म्हटलं होतं की अमित ठाकरे यांनी अनावरण केलं, जरी गुन्हा दाखल झाला असेल तरी हा महाराजांसाठी गुन्हा दाखल झालेला हा गुन्हा मागे घेण्यात यावं अशी सकारात्मक भूमिका गणेश नाईकांनी देखील घेतली होती। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री होते ते देखील उद्घाटनाला येणार होते, ते आले नाहीयेत किंवा खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली एकनाथ शिंदेनी की एकदा ह्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्यामुळे पुन्हा अनावरण करण्यात काही कारण नाहीये, त्यामुळे ते देखील उपस्थित झाले। म्हणजे सगळ्याच राजकीय पक्ष, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी पक्ष असतील, या सगळ्याच राजकीय पक्षांनी या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली आणि कुठेतरी म्हटलं तर अमित ठाकरेंच्या ह्या भूमिकेचा कुठेतरी विजय झाला, त्यांचा जय झाला हे मात्र निश्चित आहे। आणि त्यांना ह्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा हा पाऊल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणूनच मनसेने देखील त्याच पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत आजचा दिवस पूर्ण नवी मुंबई भगवामय केलं। ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन मनसेकडून करण्यात आलं होतं ते पाहता अमित ठाकरे यांच्या राजकीय एकंदरीत कारकिर्दीचा एक नवीन पाऊल पुढे पडल्याचं यावरून स्पष्ट होतं। अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे विनय मांडलेला आहे की राजकीय कारकिर्दीचं पहिलं पाऊल याला म्हणता येईल। मोठ्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन मनसेकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले दृश्य आपण बघतोय। विनय, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की गुन्हा मागे घ्यायला हवा, या खरं तर या कारणासाठी गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, त्यानंतर देखील त्याची दखल का घेण्यात आली नाही? नक्कीच एका अर्थाने जर पाहायला गेलं तर जी काही प्रोसिजर असते कायद्याच्या अनुषंगाने जी काही प्रोसिजर असते, गुन्हा तर दाखल झालेलाच आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेण्याचा हा गृह विभागाची ती पुढची प्रोसिजर आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचे आदेश निघाल्यानंतर तो गुन्हा देखील मागे घेण्यात येतील। परंतु तिथपर्यंत तो गुन्हा मागे घेण्यापर्यंत जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कंप्लीट करावीच लागते आणि म्हणूनच आज हा त्या पद्धतीची ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत। कदाचित येणाऱ्या काळामध्ये कदाचित हा गुन्हा मागे देखील घेतला जाईल, कारण ज्या पद्धतीने घाईने हा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून देखील म्हटलं गेलं किंवा शर्मिला ठाकरे यांनी देखील म्हटलं गेलं होतं की एका बाजूला अनेक घटना घडतात तिथे मात्र गुन्हे दाखल होत नाही, मात्र राज ठाकरे म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरती मात्र तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता। ज्या घाईने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते पाहता त्यानंतर जे काही पडसाद उमटले आणि त्यानंतर अमित ठाकरे ज्या पद्धतीने राजकीय पटलावरती जे समोर आले आणि जे त्यांचे जे पाऊल पडताना दिसतात त्यानंतर मात्र सत्ताधारी पक्षाला देखील कुठेतरी आता त्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये हा गुन्हा मागे देखील घेण्यात येईल किंवा तसा निर्णय देखील नाही घेणार आणि ह्याची प्रोसिजर पूर्ण होईल। परंतु एकंदरीत गुन्हा मागे घेतला किंवा नाही घेतला, जे कॅच करायचं होतं राजकीय पद्धतीने जे कॅच करायचं होतं ते मनसेने कॅच केलं आणि मनसेने त्याची संधी साधली आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी संपूर्ण जो परिसर आहे नवी मुंबई आणि आज संपूर्ण दाखवून दिलं की मनसेची ताकद आणि मनसेने ज्या पद्धतीने आज संपूर्ण भगवा वादळ या सगळ्या नेरूळ परिसरामध्ये तयार केलं होतं त्यावरून मात्र अमित ठाकरे यांची राजकीय जे काही पाऊल पडलेलं आहे तो नक्कीच महत्त्वाचा ठरलेला आहे।
अगदी बरोबर विनय, तसं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ दिसून येते। मनसेचे हजारो कार्यकर्ते हे नेरूळमध्ये आज दिसत आहेत। पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्याचबरोबर एक दृश्य आम्ही हे देखील बघतोय की वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत आणि ते वाहतूक देखील सुरळीत करताना दिसत आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की सकाळपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तापेक्षा मनसैनिकांनी देखील नियोजन आपल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं। कारण कुठल्याही आपण समोर जर डी.वाय. पाटील हॉस्पिटल आहे, त्यामुळे तिकडे अँब्युलन्स आणि तिकडे रुग्णांची येणारी संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने त्यांनी केलं नव्हतं। फक्त अमित ठाकरे यांचं ज्यावेळी भाषण सुरू होतं ते 5-10 मिनिटं फक्त त्यावेळी तिथे वाहतूक कोंडी झाली होती। पण तात्काळ अमित ठाकरे देखील तिथून निघाल्यानंतर ती वाहतूक कोंडी देखील 5 मिनिटाची जी काही झाली होती ती देखील सुरळीत झालेली आहे। त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली। मनसे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या सोबत किंवा जे प्रमुख पदाधिकारी होते ते जर सोडले तर बाकी मनसैनिक होते किंवा इतर पदाधिकारी होते ते मात्र कुठेतरी वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये देखील व्यस्त होते। ते अमित ठाकरे यांच्या मागे मागे नव्हते, तर ते कोणाला अडचण येणार नाही ह्याची देखील काळजी घेत होते आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी त्या परिसरात होताना दिसली नाहीये। फक्त अमित ठाकरे यांचं भाषण सुरू असताना तेवढंच फक्त मात्र 5-10 मिनिटं ती वाहतूक त्या भागातली म्हणजे नेरूळ हायवे कडून शहरामध्ये येणारी जी वाहतूक होती तीच थांबवली गेली होती। ती देखील 5-10 मिनिटात सुरळीत झाली। निश्चितच विनय, अतिशय योग्य पद्धतीने केलेलं नियोजन प्रतिनिधींकडून आपल्याला कळतंय। त्याचबरोबर किती मोठ्या पद्धतीने स्वागत अमित ठाकरे यांचं करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं पत्र स्वीकारलं। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आज दिसून आलेली आहे। नवी मुंबईच्या नेरूळ परिसरामध्ये अमित ठाकरे पोहोचलेत। काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे तिथे गेलेले असताना शिवरायांच्या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं आणि त्यानंतर 6 महिन्यांपासून हा पुतळा झाकलेला होता। त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांनी मागच्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर वाद निर्माण झालेला। मग या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला। त्यामुळेच आज अमित ठाकरे हे नेरूळमध्ये स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी नोटीस देखील स्वीकारली आहे। शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात ही नोटीस त्यांना जारी करण्यात आलेली। तर आज नेरूळ स्टेशनमध्ये त्यांनी हजेरी लावली आणि त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे हे नेरूळमध्ये दाखल झालेत। दरम्यान मधल्या काळामध्ये शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलं। पण त्याआधीच अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकृतपणे या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर आज ही नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोहोचले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। नवी मुंबईमध्ये मनसेचं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं बघायला मिळालं। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील अमित ठाकरे यांच्या सोबत तिथे आलेले होते। महत्त्वाचे नेते संदीप देशपांडे देखील अमित ठाकरे यांच्या सोबत होते। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी निवेदन स्वीकारला, पण त्याआधी मात्र जागोजागी पावलोपावली त्यांचं स्वागत झालेलं आहे मनसे कार्यकर्त्यांकडून। आणि त्यानंतर जसं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, जागोजागी वाहतुकीचं देखील योग्य नियोजन करण्यात आलं होतं। स्थानिक लोकांना तिथे त्रास होऊ नये याची देखील काळजी घेण्यात आलेली। मोठ्या प्रमाणात अमित ठाकरे यांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल। नेरूळ पोलिसांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला। कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष देखील तिथे केल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या। गर्व आहे अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन कार्यकर्ते तिथे उभे होते। नेरूळचा सगळा परिसर भगवामय परिसर झालेला दिसून आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, जो पुतळा 6 महिन्यापासून झाकून ठेवलेला होता। त्यामुळे आम्हाला गर्व आहे अशा आशयाचे पोस्टर्स देखील मनसे कार्यकर्त्यांकडून हातात घेऊन तिथे ते उभे होते की आम्हाला या जी काही कृती तुम्ही केलेली आहे त्याचा गर्व आहे अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते। त्यानंतर जसं की आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की सगळ्याच पक्षाकडून त्यांच्या या कृत्यासाठी सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला होता। कोणीही या कृत्याचा विरोध केला नाही।
खरं तर वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील गुन्हा मागे घ्यावा असं विधान त्यांनी केलेलं। त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे। आता गुन्हा मागे घेण्यात येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण त्याआधी काही कायदेशीर बाबी असतात, त्यासाठी अमित ठाकरे हे नेरूळमध्ये येऊन त्यांनी निवेदन स्वीकारलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी मागच्या रविवारी केलेलं आणि त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल झालेला। त्याच पुतळ्याचे आज त्यांनी दर्शन घेतलं। महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी आज अभिवादन केलं आणि त्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झाले। जेव्हा अमित ठाकरेंनी मागच्या रविवारी पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर गणेश नाईक हे सुद्धा गेले आणि त्यांनी अधिकृतरित्या पुतळ्याचं अनावरण केलं।